64 निवृत्तीनाथ महाराज पालखीचं शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आपल्यासोबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आहेत. काय सांगाल साहेब, कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं? महाराष्ट्रामधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या जातात आणि त्या दिंडीचं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण भक्तगण भाविकगण अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने स्वागत करण्याचं काम करतो आहे. आज जी आपण आता पालखी आपल्या मार्केट कमिटीमध्ये आली तिचं स्वागत केली अनेक वर्षापासून सातत्याने त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक आणि सर्व पदाधिकारीच्या माध्यमातून निवृत्ती महाराजाच्या दिंडीचं अतिशय आनंदाने स्वागत खऱ्या अर्थाने त्या निवृत्तीनाथांकडे किंवा माऊलींकडे किंवा पांडुरंगाकडे काय मागाल? त्याला काय साकडं घाल? पांडुरंगाकडे एकच साकडं घालणार का मागच्या वर्षी दुष्काळ पडला होता, शेतकरी अडचणीत आला होता. आता एकच मागणी, कारण का धोधो पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी समाधानी राहू दे आणि राज्य सरकारला सद्बुद्धी त्या ठिकाणी येऊ दे का दुधाला आणि कांद्याला आणि शेतकऱ्याच्या मालाला मोठ्या चांगल्या प्रमाणाचा भाव मिळू, एवढीच पांडुरंगाला मी साकडं घालण्याचं काम निश्चितपणे करतो. वारकऱ्यांना काय शुभेच्छा दिल्या या निमित्ताने? वारकऱ्याला यामध्ये एकच शुभेच्छा देईल, जे पांडुरंगाच्या आपण पाहतो का वारीमध्ये जातात, सहभागी होतात, मला असं वाटतं याच्यासारखा दुसरा आनंद त्यांच्या जीवनामध्ये कुठलाच पाहायला मिळण्याचं काम होत नाही. वारकऱ्याला एकच शुभ संदेश देतो, आपली वारी यशस्वीपणे पार पडो आणि परत आपल्या कुटुंबामध्ये सुखरूप परत येऊ, एवढीच पांडुरंगाच्या चरणी माफी मागणी करतो. नक्कीच पांडुरंगाची या वारी या ठिकाणी व्यवस्थित पार पडो अशा सदिच्छा या ठिकाणी वारकऱ्यांना शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रीतम टिळे, समी सचिन आव्हाड. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.